या जंगलामध्ये ना खूप असे वळू आहेत, ते डायरेक्ट रक्त पितात. पाण्याची व्यवस्था पण बघायला भेटेल, एकदम फिल्टर पाणी असं. इथे मशीन बसवलेली आहे मोठी. असल्या उन्हात तानात घामाच्या धारा लागलेल्या आहेत. येथे म्हशी स्विमिंग करत आहेत. आपल्याला तिकडे जायचं आहे पुढे, आणि तिकडे तो डोंगर दिसतोय ना, तोच आहे वासोटा गेला, तोच साच. आता आपण स्पीड वाढवूयात, जाऊयात पुढे. सो मित्रांनो, आम्ही जिथे होडी पार्किंग केलेली आहे ना, होडीपासून तर अजूनपर्यंत आम्ही जेवढं चालतो आहे ना, 1 तासाचं अंतर झालेलं आहे चालत आम्ही. आणि आम्ही खूप असं दमलेलो आहे. ऊन पण एकदम खूप कडाक्याचं लागत आहे, आणि आमच्या डोक्यातून नुसत्या घामाच्या धारा निघत आहे. एवढं ऊन लागत आहे ना, जम ऊन लागत आहे. पण आम्हाला आता हरेली भेटलेली आहे. हरेलीवरून आम्ही चालत आहोत. सर्वजण हरेलीवरून चालत आहेत. तुम्ही बघू शकता, सर्वजण हरेलीवरून चालत आहेत. हे बघा, सर्वजण पुढे गेलेले आहेत, मी अजून मागेच आहे. आम्हाला छोटासा जंगल लागलेला आहे, म्हणजे ते झाडे खूप छोटी आहेत, त्याला मी छोटासा जंगल बोलतो. अशा प्रकारे 1.5 तासाच्या प्रवासानंतर भर उन्हात सर्वजण असे तापले होते. आणि नंतर आता आम्हाला माहिती झालं की आता जंगलातून आपल्याला जायचं आहे. मेन एंट्री आता आपली येणार आहे. मेन ट्रेक आता थोड्याच वेळात आता चालू होणार आहे. आता तिथे गेलो आपण बघूयात. फायनली पोहोचलो आपण वासोटा किल्ल्याच्या मेन एंट्रीला. आणि फायनली आम्ही मेन एंट्रीमध्ये आतमध्ये आलो आहोत. आणि सुरुवातीला डावीकडे बघू शकता की तुम्हाला असे मोठमोठे बोर्ड बघायला भेटतील, वन्य प्राण्यांचे माहिती वगैरे त्या बोर्डवरती लिहिलेले आहे. आणि इथे आम्ही गेटाच्या आतमध्ये आलो आहोत. गेटाच्या आतमध्ये आल्यानंतर आम्हाला अशी गर्द झाडी बघायला भेटेल, जेणेकरून आम्हाला एकदम एवढं भारी वाटलं ना की जणू काही स्वर्गातच आल्यासारखं आम्हाला अनुभव झाला. आणि चारी बाजूला तुम्ही बघू शकता की नुसते बोर्ड लावलेले आहेत. आपल्याला इथे पाण्याची व्यवस्था पण बघायला भेटेल, एकदम फिल्टर पाणी असं. इथे मशीन बसवलेली आहे मोठी. इथे ऑफिससुद्धा आहेत, 1 2 3 4 असे खूप सारे ऑफिस आहेत इथे. आणि खूप मोठी अशी जागा आहे, आणि आपल्याला या दिशेने जायचं आहे वरती गडावर. सो फायनली ट्रेक करायला सुरुवात झालेली आहे. सो मित्रांनो, ट्रेकला सुरुवात झाल्या आम्हाला त्या काकांनी सांगितलं की ह्या एरियामध्ये पूर्णपणे असे जळू आहेत. जळू म्हणजे काय? जळू म्हणजे ते एक प्रकारचे ते किडे असतात, जेणेकरून ते कधी पण पायाला चिटकू शकतात आणि आपले रक्त पिऊ शकतात. आपल्याला माहिती पण नाही होत की ते आपले रक्त पितात. अशा तऱ्हेने आम्ही सर्वजण धावत आहोत, पटापटा चालत आहोत, की जेणेकरून ते आपल्या पायाला न चिटकावे म्हणून. आणि पूर्ण हा जंगल एरिया आहे. आणि आता काही दिवसांपूर्वी आता पाऊस खूप पडलेला, त्याच्यामुळे ओली माती झालेली आहे. त्याच्यामुळे ते सर्वजण असे जळू आहेत ना, असे बाहेर निघालेले आहेत. मेन गोष्ट आहे की ते उन्हामध्ये असे बाहेर नाही निघत. अशा प्रकारे आपण अजून हा ट्रेक कंटिन्यू करूयात. बघूयात आता पुढे काय काय होतं ते. जाऊ थोडा अजून पुढे आल्यानंतर आपल्याला मारुती रायाची आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटेल. चला चला. या जंगलामध्ये ना खूप असे वळू आहेत, ते डायरेक्ट रक्त पितात. सो मित्रांनो, आमच्याबरोबर काही 3 जण मित्र होते, म्हणजे ते दुसरीकडचे कुठले तरी होते. त्यांचं
जळून रक्त पिळं होतं आणि अशा प्रकारे आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आम्ही जंगल पॅच कव्हर करून आम्ही आता गडाच्या पायथ्याशी आलो आहोत आणि तुम्हाला ही तटबंदी दाखवतो मी. थांबा थोडंसं, तुम्हाला ही झूम करून दाखवतो. ही बघा तटबंदी आणि याच्या साईडचा नजारा तुम्हाला दाखवतो आता. हा बघा टाण टाणा. आम्ही तिथे बोट लावली आमची आणि तिथून तसं चालत 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 वाकडं तिकडं इथपर्यंत आलो आणि आता असं वरती जायचं आहे. सो लेट्स गो तोट. सो मित्रांनो आपल्याला इथे पायऱ्या लागलेल्या आहेत आणि पायऱ्यांवरून आपण वरती जाऊयात. इथे तटबंदी लागलेली आहे. तटबंदी. त्या किल्ल्याचे श्रेय पन्हाळ्याचा कोल्हापूर शिलाहार प्रमुख भोजा 1178 ते 1193 या काळामध्ये त्यांच्याकडे होता. नंतर 16व्या शतकात वासोटा नेहमी मराठे शिर्के यांच्याकडे आला. वासोट्याचा जो शिलेदार होता तो त्या किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून करत असे. अशा प्रकारे आपण वरती पोचलो आहोत. वरती पोचल्यानंतर आपल्याला असा सपाट भाग दिसत आहे थोडाफार. या सपाट भाग भारी आहे, स्वच्छता आहे या सपाट भागामध्ये. आणि इथे आपल्याला एक जुनं मंदिर बघायला भेटेल. ह्या मंदिरामध्ये श्री मारुतीरायाची मूर्ती स्थापित केलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. सुंदर अशी मूर्ती आता इथे तुम्हाला बघायला भेटेल, हनुमंताची, मारुतीरायाची. इथला परिसर एकदम स्वच्छ आणि नीटनेटका असा ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान सुंदर असा परिसर आहे आणि ते भगवा झेंडा फडकत आहे. प्रत्येक किल्ल्यावर अशी साफसफाई केली तर किल्ले एकदम स्वच्छ राहतील. अशा प्रकारे 3.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलो आहोत वासोटा किल्ल्याच्या वरती. आता इथे आम्ही नाश्ता वगैरे करणार आहोत आणि थोडा फ्रेश होऊन नंतर थोडा आराम करून नंतर वरती जाणार आहोत. शांततेत जरा आरामात बसूया तिथे. इथे तुम्हाला बघायला भेटेल चिनी मातीचा कडा. हा बघा असा कडा आहे आणि एक सॅड न्यूज आहे. माझ्या पण जळू चावलेलं आहे बघा. माझं पूर्ण रक्त काढलेलं आहे बाहेर. पितात माझा पण रक्त पिलेलं आहे, चविष्ट लागलेलं आहे त्यांना. 1655 मध्ये जावळी जिंकल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला साम्राज्यात समाविष्ट केला. अवघड नैसर्गिक संरक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव बदलून व्याघ्रगड असे ठेवले, म्हणजे वाघ असे ठेवले. कोंढाण्याचे उंच शिखर रात किरकिर मोठी अवघड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कोणीकडून फासे. ते आहे महादेवाचं मंदिर.
सो मित्रांनो हा आहे राजवाडा. हो हो च्या विशेष आत्ताच जरा स्लॅग तुम्ही झाले बघू शकता. चालायला लांब असल्यामुळं नाही तर चालू झाला सुरुवातीला होते तो 80-150 पण बुटी येतात म्हणजे दुसऱ्या बाहेरच्या आपल्या सगळ्या नुसते दिसत हो ते आहे राजवाडा. समोर आहे राजवाडा. वाजलेले दुपारचे 2 रोज येत असते आणि आमचा गड पूर्ण बघून झालेला आहे आणि आम्ही आता गड उतार करायला सुरुवात केली आहे. सगळ्याच्या सगळे खाली उतरत आहेत. गड पुढे पण गेलेले आहेत. सगळ्या असतात का भाऊ कोणतं सो आता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.